ची मॉर्निंग बिलकुल गुड नव्हती, कारण सकाळी झोपेतून उठल्यावरती असं काही बघायला भेटलं. हाय, मी आकांक्षा. नाश्त्यासाठी मला भजी करायचे होते. त्याच्यासाठी मी पालक चांगली धुवून घेतली आणि तिला बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये बेसन पीठ, लाल मिरची पावडर, मीठ, ओवा आणि थोडासा असा सोडा घातला आणि याला चांगलं एकजीव होईपर्यंत मळून घेतलं. बॅटर चांगलं मुरलं की तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून सगळं भजे सोडले आणि त्या भज्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करत राहिली. तोपर्यंत एका साईडला मी चहा पण ठेवला बरं का. तर असा होता आजचा नाश्ता, भजी आणि गरम गरम चहा. मग संध्याकाळी यांचा फोन आला की पटकन रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. आता एवढं पाणी होतं तरी पण हे मला बाहेर घेऊन चालले होते. खरंच खूप छान वाटत होतं आणि भीती पण वाटत होती. तर आम्ही निघालो इगतपुरीच्या रेल्वे डॅमवरती फिरायला. मग आम्ही तिकडे गेलो आणि यांनी मला जाताना पेस्ट्री पण घेऊन दिली बरं का. मग आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवरती. तिथे जाऊन आम्ही थोडाफार फोटोशूट केला आणि मग वेळ आली पेस्ट्री खायची. दोघांनी मिळून मस्त पेस्ट्री खाल्ली बरं का. मग आम्ही गेलो स्मार्ट पॉईंटला, थोडंफार शॉपिंग करायची होती. घरी येऊन गुलाबजाम खाल्ले आणि लागली स्वयंपाकाला. तर आज मी बनवलं होतं वालाच्या शेंगा आणि गरम गरम चपात्या बनवल्या. मग किचन खूपच घाण झालेलं होतं, ते पण क्लीन करून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय.